नमस्कार. महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये पहिले यहामोगी कंसारा मातेचे मंदिर. आदिवासी पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव. महाराष्ट्रात पहिले यहामोगी कंसारा मातेचे मंदिर हे नाशिक या ठिकाणी माजी महापौर रंजनाताई भानसी व आदिवासी भगत दत्तूबाबा साबळे यांच्या संकल्पनेतून व आदिवासी संघटनेच्या संकल्पनेतून पहिले यहामोगी मंदिर नाशिक मसरूळ बोरगड परिसरात उभारण्यात आले. तसेच आज नवरात्रीचे पहिले दिवस या ठिकाणी आदिवासी पारंपरिक पद्धतीने ढाक पावरी लावून यहामोगी कंसारा मातेचे मंदिरात स्थापना करण्यात आली. यावेळी स्थापना रंजनाताई भानसी व भगत दत्तूबाबा साबळे तसेच आदिवासी संघटनेचा महिला व संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते यहामोगी मातेची स्थापना मंदिरात करण्यात आली. तसेच या संकल्पनेची सुरुवात कशी व कशा पद्धतीने केली हे रंजनाताई भानसी व दत्तूबाबा साबळे यांनी बोलताना सांगितले. या उत्सवानिमित्त आदिवासी महिलांनी पेशा भरती व धनगर आरक्षण संदर्भातही बोलताना सांगितलं. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माजी महापौर रंजनाताई भानसी तसेच बहिरामताई साबळे, ताई जयश्रीताई व आदिवासी संघटनेचे आहेर मोतीराम चव्हाण, कुणाल पवार, सोनूभाऊ गायकवाड, पांडुरंग गायकवाड, मनोजदादा आदी संघटनेचे कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. NDB24 न्यूजसाठी प्रतिनिधी सोनीराम गायकवाड, नाशिक. आपल्यासोबत आहेत जे आदिवासी समाजात आदिवासी भागात जे भगत म्हणून मानले जाणारे दत्तूबाबा साबळे यांच्याशी आपण संवाद करणार आहोत. बाबा, काय वाटतं तुम्हाला हे मंदिर उभं करून? हे मंदिर म्हणजे समाजासाठी एक हा भानसीताईंच्या संकल्पनेतून आज त्यांनी तयारी केली म्हणून आज आपल्यासाठी एक आपल्या समाजासाठी एक आधारस्तंभ उभा राहिलेला आहे. आणि त्याच्यासाठी आज जे आपले माणसं आज आपल्या पोरांना आपले देवदैवत माहीत नाही, मग त्यांना व्हॅलिडिटीसाठी अडचण येते. म्हणून आज आपण आपल्या कन्सर्नसाठी आपल्याला व्हॅलिडिटी देणारे, आपली जात पण ठरवणारे, आपल्याला जगवणारे आणि जगायला शिकवणारे ही कनी कंसारा निसर्ग देवता, प्रकृती देवता आज आपण इथं तिथं पूजण्यासाठी आज आपण सगळेजण जमलोय. आणि एक ताईंनी जो शब्द दिला होता का म्हणे आम्ही काहीतरी म्हणजे मंदिर करू आम्ही, आज त्यांच्या संकल्पनेत त्यांनी मोठा सपोर्ट केल्यामुळं आज एक हे भवितव्य वास्तविक उभी राहिली आणि आज तिच्यासाठी तिची ही जागा ठरलेली आहे आणि आज ती इथे विराजमान झाली. जेव्हाही मूर्ती होईल, सभा मंडप होईल, तेव्हा ताईंच्या याच्याप्रमाणे आपण पुढील प्रोग्राम ठरवण्यात येईल. मला हे म्हणायचं आहे की आपला आदिवासी समाज हा कुठंतरी कोणत्या तरी मूर्तीची पूजा करतो, त्याबद्दल तुम्ही काय आदिवासी समाजाला सूचना देणार? आपल्या आदिवासी लोकांना मूर्तीची पूजा करायची गरज नाही, पण जशी आपली आई आपल्याला काळजी घेते, आपल्या बाळाला कधीच ती उपाशी ठेवत नाही, तसं ह्या निसर्गाने असलेल्या ह्या मानव, जीव जंतू, पशु पक्षी, प्राणी आणि सगळ्यांना तिने चिडी मुंगीला जसा महादेव चारा पाणी घालतो तसं सगळ्यांना मुखात त्याने 2 दाणे दिले. रंजनाताई भानसी त्यांच्यासोबत आपण संवाद करतो. ताई, तुम्हाला काय वाटतं हे मंदिरची जी संकल्पना होती ती कशी काय तुम्ही केली? जय आदिवासी. पहिल्यांदा मी सगळ्या आदिवासी बांधवांना नमस्कार करते. ज्या भागामध्ये आपल्या समाजाचे म्हणजे आम्ही सांगू का भगत म्हणून असेल ते साबळे गुरुजी आहेत. मागच्या वर्षी नवरात्रामध्ये आम्ही कंसारा आमचा चौक आहे त्या ठिकाणी एक देवीची स्थापना दरवर्षी होत असते आणि त्या स्थापनेच्या वेळेस त्यांनी मला अचानकपणे गाडीमध्ये आणलं आणि त्यांनी त्यांच्या इथली मूर्ती इथे बसवत असताना सांगितलं का मॅडम या ठिकाणी गुजरातमध्ये आहे पण महाराष्ट्रात आपल्या मंदिर कुठेच नाही आदिवासींचं स्थान, या पुढच्या वर्षी तुम्ही आम्हाला या ठिकाणी मंदिर करून द्या हा शब्द त्यांना सांगितला आणि देवीच्या साक्षीने मी त्यांना शब्द दिला होता. त्यांची मिसेस, त्यांचे साले असे 3-4 जण आम्ही त्या ठिकाणी होतो आणि या परिसरातल्या काही 4-5 महिला होत्या त्यांच्या समोर दिला. आणि हे मंदिर जेव्हा मी त्यांना 4 महिन्यापूर्वी बोलली का आज आपल्याला मंदिराची कुदळी मारायची आहे, निश्चितपणे या ठिकाणी कुदळी मारली आणि आज मंदिर उभं झालेले. मंदिराची मूर्ती पण आमची तयार होतीये, ती आम्ही स्थापना करणार होतो पण त्या आधीच आमदार निधीतून सभा मंडप या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि त्या सभा मंडपाचं काम आम्ही रविवारी 6 तारखेला सुरू करणार आहेत. त्याच्यामुळे मंदिराची मूर्तीची स्थापना ही आम्ही 2 ते 3 महिने लांबवलेली आहे. ज्या दिवशी सभा मंडप पूर्ण होईल त्या दिवशी त्याच्यानंतर आम्ही आपल्या आदिवासी समाजाच्या सगळ्या गावोगावच्या भगत लोक सगळ्यांना बोलवून ढाके लावून आदिवासी पद्धतीने त्या मूर्तीची स्थापना ते करतील. इथे साबळे गुरुजी या ठिकाणी रोजची तिची पूजा विधी करणार मंदिर करणं खूप सोपं असतं.
म्हणजे प्रतिस्थापना केलेली आहे त्याबद्दल ताईंचे खूप खूप आभार आहे. आदिवासी संस्कृतीची जोपासना व्हावी. पुढील काळात आपल्या संस्कृतीला आपले रूढी परंपरा आणि आपले काही काही नियम आहेत, आपल्या समाजामध्ये कोणती संस्कृती आहे ते आपल्या पुढील पिढीला पूजित होण्यासाठी आणि पुढे हा वारसा चालवण्यासाठी ताईंनी या मंदिराची स्थापना केली. आणि आम्हाला अतिशय आनंद होतो की आम्हाला आमची तरी कोणतरी काळजी घेतली इथं की भांचीताईंच्या माध्यमातून हे मंदिर घडलं. आणि या मंदिराच्या माध्यमातून सर्व आदिवासी बांधव, बोरगड म्हणा, कंसरा नगर परिवार म्हणा किंवा इंद्रप्रस्थ नगर याच्यातले सगळे बांधव यांच्या माध्यमातून इथं एकत्र आलो. आणि आज 3 वर्ष